आज मी माझ्या बाळासाठी बनवली होती मखाना स्मूथी। एकदम पचायला हलकी आणि वेट गेन रेसिपी आहे। माझ्या दक्षिणी तर खरंच खूप एन्जॉय केली होती। आता ती कशी बनवली ना चला सांगते। त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत मखाने। मखाने पचायला खूप हलके असतात, त्यामुळे तुम्ही 6 महिन्याच्या पुढच्या बाळांसाठी हे इझिली देऊ शकता। आता मी ते रोस्ट करून घेतले, तूप न टाकता रोस्ट करायचे। त्यानंतर एक ॲपल कट करून घेतले आणि हे रात्री भिजवलेले ड्राय फ्रुट्स आहेत, ज्याच्यामध्ये मी 3 बदाम, 2 काजू आणि इथे मी काही मनुके घेतले। जर तुम्ही रात्रभर भिजवलेले ड्राय फ्रुट्स नसतील तर गरम पाण्यामध्ये 4 ते 5 तासांसाठी ठेवले तरी सुद्धा चालतील। नंतर मी ते 2 खजूर घेतल्यात आणि जे थंड झालेले मखाना आहेत ते त्यामध्ये ॲड करून घेतले आणि ॲपल आणि थोडंसं दूध ॲड केले। म्हणजे दूध तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही ॲड करा, जसं तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे तशी। मी थोडंसं करून ॲड केलं होतं आणि मी जराशी घट्टच ठेवली होती। तुम्ही हे 7 महिन्याच्या पुढच्या बाळांसाठी देऊ शकता। आणि हो, आपल्या पेजला अजून कोणी फॉलो केलेलं नसेल तर नक्की फॉलो करून घ्या, कारण बेबीच्या छान छान रेसिपीज मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करत असते। आता जोपर्यंत माझं हे चालू होतं ना तोपर्यंत माझं बाळ किती गोड खेळत होतं आणि कधी कधी त्याचे इतके लाड करायचे वाटतात ना मला, मग पटकन त्याला इथे मी खाऊ घातलं आणि असा होता कालचा दिवस। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।